करेक्ट 5 वाजता आम्ही आता पाया चढायला सुरुवात करतोय. तर बघू आपल्याला किती वेळ लागते खाली यायला. तर इथून स्टार्ट आहे लाईन. वाव मस्त आहे. हा फुल गुलाब का एक झालं. हा अजून दुसरा. आजचा हा ब्लॉग चालू होण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन होईल. चला मग. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे एकविरा आईची पालखी. तर त्यासाठी आम्ही आता निघालो आहे देवीच्या दर्शनाला. घड्याळात वाजले आता 3:15. सो चला, सकाळची आरती भेटली तर चांगलंच आहे. लवकर निघू. सगळेजण आवरून तयार आहेत. मी पण रेडी झालेत. चलो फिर. बोला गणपती बाप्पा मोरया. एकविरा माता की जय. गर्दी बघ. 2-3 तास काही नंबर लागतच नसतो आमचा आता. तरी एवढं सकाळी सकाळी आलोय आम्ही. गाड्या बघा. अजूनही अंधार आहे आणि गर्दी तर भरपूर आहे. करेक्ट 5 वाजले. 5 वाजता आम्ही आता अर्ध्या रस्त्यातून चढायला सुरुवात करणार आहे. बघूया किती वेळ लागतो खाली उतरायला. तर मी ना अर्ध्यातून पायऱ्या चढणार आहे. खालून चढायचं म्हटलं असं तर अजून उशीर झाला असता. त्यामुळे अर्ध्यात गाडी आणलीत आम्ही. करेक्ट 5 वाजता आम्ही आता पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. तर बघू आपल्याला किती वेळ लागते खाली यायला. तर खतरनाक गर्दी यार. सकाळ दुपारपर्यंत काय होईल. हे काय मागे येत दोघ जण. यांच्याकडून आता पायऱ्या चढवत नाहीत. व्हिडिओ बघितला की पप्पा लगेच कसलं ना सगळं नवीनच झालंय. बरंचसं काम नवीन झालेलं आहे. जास्त दुकानं मोठे झाली. पायऱ्या नवीन झाल्या आहेत. आत्ता तर येऊन गेलतो आपण. हा आपण आलतो तेव्हाच चालू होतं. एकविरा आईची 5 पायरी पादुका मंदिर. गर्दी बघा आता. रंग साईड. फर्स्ट टाइम सगळ्यांनी गजरे लावलेत मस्त फ्रेश फ्रेश. बघू मागून. चलो असं दिसत. इथूनच लाईन आहे ती. एक नंबर. लाईन इथूनच आहे बाहेर. काय भारी लकलकतंय मस्त एकदम. लेट झालो त्यामुळे. मम्मी चालले तुम्ही पुढं. तुम्ही माग. हा हा सारखं साईड द्या साईड द्या. चल पुढे साईड द्या.
द्या ना साईड तुम्हाला करा परत अरे फुगे बघा उडवलं हा करा ना करा कसं कसं चांगलं जमतंय लवकर दर्शन होईल आमचं करा हो. वारं नाही येतं अंगात येतं आमच्या एकविरा आईच्या मंदिराची एक खास गोष्ट सांगायची म्हणजे हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधले. ते कसं? जेव्हा पांडव वनवासाच्या काळात कारल्यामध्ये आले तेव्हा देवी पांडवांसमोर प्रकट झाली. देवीने तिचं मंदिर बांधण्याची त्यांना आज्ञा दिली आणि तेव्हा पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधायला सुरुवातही केली. परंतु एका रात्रीत हे मंदिर बांधणं शक्यच नव्हतं. त्यामुळे पांडवांनी मोठी तपश्चर्या करून 7 दिवसांची एक रात्र केली आणि हे मंदिर उभारलं. अशी ही आपल्या एकविरा आईच्या मंदिराची कथा सांगितली जाते. बारीक असल्याचा फायदा शॉर्टकट बरं अँगल तुटलेत शॉर्टकट तिकडे काय यार असं काय एका माणसाच्या अंगात येतं पण त्याची पूर्ण फॅमिली खाते त्यांच्या मागं ओम पुष्पम समर्पयामि पुष्पमालिकां समर्पयामि ओम काण्डासान्दनो देहानि प्रेमलं समस्तमांसे विष्णुवराभ्यः अधर्माभिषन्ये सूरयाः वत्वः जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव रत्नाकाज सफरा तुझ गौरी कुमारा चंदानाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडिता मोठा शोभा सोहरा मृंजुवारा शरणमी तुझा लागे देई दर्शन पामारा आरती कवीरा गंगा गडी वास कवीरा देवी जय मजवरा शरणम तुझा लागे. लाईन खूप जवळ होती आणि आता बघा आता डायरेक्ट पहिल्या पायरीपासून पण लागायला बसली लाईन. कुठून लागली यांची लाईन अवघड आहे या लोकांचं आता. लवकर यायचं ना बाबांनो आमच्यासारखं. आम्ही कशा आलो सकाळी 5लाच निघलो घरातून दर्शन घेतलं आरती भेटली आणि चाललो आता घरी रिटर्न. बापरे बाप कुठून येत रे. अर्ध्या पायऱ्यांपर्यंत लाईन स्टार्ट व्हायला बसली आता ही. इथून स्टार्ट आहे लाईन. अजून तर काहीच नाही. अजून जसं जशी संध्याकाळ होईल तसं तशी लाईन वाढत जाईल. तुम्ही आईच्या पालखीचा सोहळा बऱ्याचदा पाहिला असेल, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? या पालखीच्या रथाला खांदा देण्यासाठी साक्षात पांडव अदृश्य रूपात येतात. आईचं मंदिर हे पांडवकालीन हे सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा देवीची पालखी गडावरून खाली जाते किंवा वरती येते तेव्हा काही विशिष्ट टप्प्यांवर आईच्या पालखीचं वजन हलकं होतं. कारण असं सांगितलं जातं की पांडवांनी जेव्हा हे मंदिर एका रात्रीत बांधलं तेव्हा त्यांनी आईला वचन दिलं होतं, तुझ्या उत्साहात आम्ही सदैव तुझ्यासोबत असू. यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान डोंगरदेव आणि पांडव हे शक्तीच्या रूपात पालखीला आधार देतात. आता तुम्हीच बघा ना, जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तरीसुद्धा आपल्याला पायऱ्या चढताना धाप लागते किंवा आपण दमतो, 10 वेळा बसतो. पण जेव्हा हे लोक पालखी घेऊन जातात ना वरती, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी थकवा किंवा दमल्यासारखं जाणवतं का?
म्हणूनच अशी श्रद्धा आहे आपली आगरी कोळी बांधवांची की आईच्या पालखीला आधार देण्यासाठी पांडवसुद्धा येतात. आम्ही 5 वाजता वरती चढायला सुरुवात केली होती आणि आता करेक्ट 8 वाजलेले खाली यायला आम्हाला. आणि आत्ता लाईन एवढी मोठी झाली ना, खूप मोठी. आमच्या टायमाला तरी लाईन लेट आहे ना तिथे, तिथून स्टार्ट झाली होती. आता विचार करा हे लोक किती वाजता पोहोचतील तिथे आतमध्ये दर्शनाला. तर चांगले 3-4 तास लाईनीत थांबतील. हे तर काहीच नाही, जेव्हा पालखी येईल ना तेव्हा तर पायऱ्यांवरूनच एवढी गर्दी राहते ना, एकमेकाला ओढत ताणात घेऊन जातात पार. आणि त्याच्यामुळेच लवकर आलो होतो आणि आमची लकीली छान मस्त दर्शन झालेलं आहे. आरतीसुद्धा भेटली आम्हाला. आणि खरं तर उन्हाच्या आधी आम्ही पण खाली आलोय आणि उन्हात बघा खरंच खूप त्रास होणार आहे दर्शनासाठी. सकाळचं नंबरच दर्शन खरंच लागला खूप छान झालं. मुळात नंबरच लागणार नाहीत लवकर, पण सगळ्यांचं दर्शन हो मस्तपैकी छान. आदल्या दिवशी येऊन मुक्काम केला आहे आणि सकाळी सकाळी दर्शन घेतलेलं आहे या लोकांनी आणि आता स्वयंपाक करून खात आहेत मस्तपैकी. ही मुंबईवरची लोक आलेत ना. हे सगळे मुक्काम करून सकाळी सकाळी मस्त आंघोळ बिंघोळ फ्रेश होऊन छान लवकर दर्शन घेतात. नाहीतर बाकीचे लोक येतात, थोडं उशीर होतं त्यांना. सगळं हे होतं. आई एकविरा ही रेणुका मातेचंच रूप आहे आणि तसंच कोळी आगरी कोळी या लोकांची ही एकविरा देवी कुलदेवते, जसं की आमची. आज तर असं वाटत होतं की जसं काय दिवाळीच आहे. सगळं लखलखाट झालेलं होतं. छान लोक मस्त तयारी होऊन आलेले होते. खूप भारी वाटत होतं सगळ्यांना बघून. चला आता आम्ही बसतो आता. भारी भारी पालखी येतात राव. आम्ही लवकर येऊन दर्शन तर घेतलं, पण हे सर्व मिस करतोय आता. अरे थोडं लवकर तरी यायचं. आम्ही आले तेव्हा आम्हाला बघायला तरी भेटलं असतं. रात्री तरी भेटते म्हणाल दर्शन. आता आम्ही आलोय तळेगावमध्ये आल्यावरती आम्ही आलो आणि नाश्ता नाही केला असं होतच नाही. इथलं वडापाव वगैरे सगळंच भारी लागतं. तर आम्ही आता नाश्ता करू आणि नंतर पुढे जाऊ. मम्मीची जागा होती ती. मॅडम ओ मॅडम, खायचं का? जेवण बिवण करायचं का काय? हिरोईन अंगावर नको येऊ फक्त, म्हणजे झालं. दुरूनच राम राम. खायचं काम कर मग. पुरी भाजी, वडापाव, मिसळ आणि यांचा डोसा. लेट माझा वडापाव खा मग आता.
चला आता नाश्ता करून घेतो पटापट. ते बघा आज मग ते आपल्या सोबत आहेत. कशाबद्दल? भाव खातात नाही तर नवरे खूप जास्त. त्यांना म्हटलं निसर्ग बघू, निसर्गात तर नेत नाही मला निसर्ग बघायला झाडं वगैरे. आता आम्ही कुठे आलोय? जे आमच्या नर्सरीमध्ये. सगळ्यांच्या आवडीचं आहे घरात. तरी आमच्या घरात नको तिथं झाडं आहेत, पण आता बरेचसे झाडं खराब झालीत म्हणून आता बघू, आवडलं तर घेऊ. नर्सरीत आम्हाला दिवसभर जरी सोडलं ना, आम्ही मनसोक्त फिरू. दुसरीकडे कुठं न्यायची गरज नाही आम्हाला. माझ्याकडे रोकडा नाही, रोकडा दिवे हे घे. मोगरा काय ते झेंडूची झाडं मेलेली ते मुद्दामून म्हणले ना, मग तेच सांगते ना तुम्हाला. मग फुकट पण आहे. तुझी नर्सरी का? मग टाकी झाड आहे की घुसलून घेईन मी. मोगराच आहे नुसतं जास्त. आपली नर्सरीकडून लिहिलं आहे, शेतमा बनाएंगे, पोल्ट्री फार्म बनाएंगे. हा कृष्ण कमळ आहे. किती मस्त आलाय ना. खरंच ना कृष्ण कमळ आहे का वेगळं काहीतरी आहे? आय गेस वेगळं आहे. कृष्ण कमळचं पान असं असतंय काय? खरं की काय? त्यांना बिझनेस करायचा की नाही? आम्ही झाडं नको घ्यायला पाहिजे म्हणून हा काय सांगतोय त्यांना की त्यांना बोला की आम्ही विकत नाही, कंपनींना झाडं देतो डायरेक्ट. मी एकदा आमची घरात नर्सरी सगळं दाखवेन तुम्हाला. खूप झाडं लावलीत आम्ही, खूप. कशी सावली जाऊन बसली लगेच. चलो बघूया. एवढं तर काही नाही आहे मला दिसत इथं मोगऱ्याशिवाय. मगर मोगराच इथं. जास्वंद खरंच कंपनीत लावण्यासाठी. काय लिंबू आहे? कसलं कवळं लिंबू आहे ना कलमचा? मग काय आहे हे बाबा? लिंबू नाही म्हणे हे. नाही लिंबू नाही आहे, वेगळंच आहे काहीतरी, पण दिसतं लिंबासारखंच आहे. हे तर लावून काहीच फायदा नसतो. थोडे दिवस येतं आणि लगेच मरून जातं. आम्ही असे सगळे झाडं लावलेले जे नर्सरीमध्ये असतात ते घरात. आम्हाला एक्सपिरियन्स आहे कोणते झाडे लावायचे कोणते नाही लावायचे. त्यामुळे आम्ही असे झाडं बघतो की जे देवाला पण वाहता येईल, फुलं कामात येतील आणि फुलं पण राहतील बराच दिवस. हे जे सगळे झाडं आहेत ना ते उन्हातले आणि हे इकडे सावलीतले. हे पण किती छान आहे बघ. मस्त आहे ना हे. दिसतंय तुम्हाला? छान आहे छान आहे. छान आलंय ना हे. हे काय मम्मी हे बघ की अगं किती मस्त आलंय. हे होतं आमच्याकडे. भारी येतं हे खरंच. ए वाव, असा कलम करतात. मम्मी तिथं शेडमध्ये आली असते ना मस्त झाडं होते. हे सगळं कलम करून आता ना उगवतात ते, नंतर ते उगल्यावरती विकतील. बघा मस्त छान नवीन रोपं तयार झालेत. आमचं मॉडेल भारी. कोणतं पाहिजे झाड तुम्हाला? ओ बाई पण फुकट असेल तर द्या. फुकट बिकट आमच्याकडे काय नसतं भेटत. फुकट पाहिजे. लागतो रोकडा. रोकडा नाहीये, फुकट पाहिजे. एक फुल बी भेटणार नाही. तुम्ही लय चमकताय हो नर्सरीत, लय ग्लो करताय. माझी नर्सरी. बघा यांची नर्सरी. आणि माणूस ठेवला स्पेशल कामावरती. यांची नर्सरी आहे. कोणाला यायचं असेल तर या, फ्रीमध्ये भेटतं. फ्रीमध्ये काय नसतं. फ्रीमध्येच आहे. इथं रोकडा लागतो, पैसा लागतो. पैसा द्या आणि न्या.
बघा मजुरांनी कामवाले पण ठेवले ते. एवढा मोठा माणूस आहे हा. एक गुलाब तोडलं ना तर एक चमट भेटते. रोजावर असेल ना. एक गुलाब तोडलं चालेल का? हा ह्याला म्हणतात आमची पोरगी. ज्या ज्या फुलांचं गुलकंद बनवतात ना ते ही फुले, या फुलांचं गुलकंद बनवलं जातं. त्यांना खूप वास असतो, फ्लेवर असतो, गोड वास. या फुलाची पाकळी जरी खाल्ली ना खूप गोड लागते, त्यामुळे याच फुलांचा गुलकंद बनवतात. मग चला घ्या रेसिपीला आपल्याला तोडून. तुमची नर्सरी आहे ना, ती तुमची आहे ना, मग घ्या. आपलंच आहे, कधी या कधी घेऊन जा, काही टेन्शन नाही. मी नाही तोडलं. मी काकांना विचारून घेतो. काका बोलिया घे, मैंने ले लिया. फूल गुलाब का, गुलाब जैसे लड़की ने तोड़ा है. पुढचं गाणं नाही येत मला, फक्त स्टार्टिंग सांगा. चल तुला एक बापरे, हे बघा. गुलाबाच्या फुलावरून किती गाणे आहे तुला आठवतात तेवढं सांग. चल. हा फुल गुलाब का एक झालं. हा अजून दुसरा फूल मांगू ना बहार मांगू. बोलो पटापट. बोला बोला, मी का बोलू? डान्स करायला. ते दोनच गाणे सुचले. तर आता पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला कधी माहिती होतं गुलाबाच्या फुलावरून गाणे. आम्हाला तर दोनच सापडते. मोठ्याने बोलायचं असतं. गाणं नाही म्हणलं, ती गाणं घेऊन जाईल. कसं कसं? तुम्ही म्हणा. फूलों सा चेहरा तेरा, गलियों से मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. अजून थर्ड झालं. बस हारलो. 5 पण गाणी सुचले नाही आम्हाला. नर्सरी फिरून काय घेतलं असेल? हे पिवळं गुलाब. फक्त गुलाबाचेच झाड आहे इथे जास्त करून, दुसरं काय नाही. आणि आमच्याकडे ऑलरेडी भरपूर घरी गुलाब आहेत, त्यामुळे आता बस एवढेच. असे क्यूट क्यूट छान 2 फुलं तोडून मी आता घरी निघाले आहे. बॅक टू होम. चलो. एक रेड घेतलं, एक येल्लो घेतलं, बस 2 कुंड्या घेऊन समाधान झालं. 60 रुपयाला एक कुंडी दिली. आणि हे 2 गुलाब घेतले मी. हाँ मोगरा पण. चलो ये गड्डी है हमारी आगे. वाव काय मस्त वास आहे खरंच. नर्सरीमधून डायरेक्ट घरी आलो. आजचा हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.